शिकूया नाते संबंध. नाते संबंध लिहा ब्लड रिलेशन. नाते संबंध. ब्लड रिलेशन. ओके ओके. तर पहिला लिहा स्टार्ट करून. नवरा आणि बायकोचे नाते. नवरा आणि बायकोचे नाते. तर याचं जर सिम्बॉल आपण काय दर्शवू? क्रॉस दर्शवू. यस सर नो? कारण की नवरा आणि बायकोत नेहमीच काय होत राहते? हा बरोबर आहे. आता मला सांगा, मी स्टेटमेंट लिहितो इथं, ठीक आहे? ओके. ए हे बी चे पती आहे. ए हे बी चे पती आहे. तर ज्यांनी पहिलं क्लास केला आहे त्यांनी याचं रिलेशन सांगा आम्हाला. ए हे बी चे पती आहे. तर कोण पती आहे? ए हे बी चे पती आहे. तर कोण पती आहे? ए हा काय आहे? पती आहे. तर ए पती आहे कोणाचा? बीचा. यस और नो? तर हे नवरा बायको झाले. ओके, नवरा बायको. ए हे बी चे पती आहे. तर माणूस कोण आहे? म्हणजे माणूस दोघे आहे, पण त्याच्यामध्ये पुरुष कोण आहे? ए आहे पुरुष. तर पुरुषला प्लस वाटल्यास आणि यांना मायनस. क्लिअर आहे का? यस और नो? ए हे बी चे पती आहे. ए हे बी चे पती म्हणजे हा नवरा आणि हे बायको. क्लिअर आहे का ही गोष्ट? सांगा. क्लिअर आहे गोष्ट? किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके. हा मेल आहे आणि हे फीमेल. क्लिअर आहे? हा मेल आहे आणि हे फीमेल आहे. डन? किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. ठीक है. दूसरा, ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. ए हे बी ची पत्नी आहे. ए हे बी ची पत्नी आहे. याचं कसं दाखवू आपण? ए ही बी ची पत्नी आहे. बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. तर ए ही बी ची पत्नी आहे. तर याच्यामध्ये नवरा कोण आहे आणि बायको कोण आहे? ए बायको का म्हणताय? ए ही बी ची पत्नी आहे. हे पत्नी आहे म्हणजे हे बायको हो. कोणाची पत्नी आहे? बी ची. म्हणजे नवरा हो. यस और नो? हा मेल हो का फीमेल? हा सांगा. हा थोडासा ठीक आहे, विचार करा. रिजनिंग मध्ये विचार करायला लागते. ओके. मेल हो का फीमेल? मेल म्हणजे माणूस, फीमेल म्हणजे बाई. यस और नो? यस. हा मेल हो आणि हा फीमेल. यस और नो? क्लिअर आहे. हा मेल हो आणि हे फीमेल. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. ए आणि बी. तिसरा लिहा. ए आणि बी. ए आणि बी हे एकमेकाचे जोडीदार आहे. हे एकमेकांचे जोडीदार आहे. जोडीदार आहेत. ए आणि बी हे एकमेकांचे जोडीदार आहेत. हा, तर ए आणि बी हे एकमेकाचे जोडीदार आहे. तर ए आणि जोडीदार म्हणजे नवरा बायको आहे. यस और नो? कपल. यस और नो? यस. ए आणि बी हे एकमेकाचे जोडीदार आहे. तर मला सांगा, नवरा कोण आहे आणि बायको कोण आहे? सांगता येते? काऊन नाही सांगता येत? काय का मला काय माहित? डाटा नॉट सफिशियंट. यस और नो? सफिशियंट डाटा आहे का? जोडीदार आहे, एकमेकाचे जोडीदार आहे. पण हा नवरा हो की हे बायको हो की हे बायको हो की हा नवरा हो, आम्हाला का माहित? यस और नो? तर सांगता येत नाही. हा मेलही असू शकते, हा फिमेलही असू शकते. हे मेलही असू शकते आणि हे
फिमेल असू शकते. फक्त एकमेकाचे जोडीदार हो, यांच्यामध्ये नवरा आणि बायकोचा रिलेशन आहे, पण कोण हो नवरा आणि कोण हो बायको हे आम्हाला माहित नाही आहे. यस सर नो. आगे बढ़ते सर, आगे बढ़ते. आता लिहा आई वडिलापासून मुलगा व मुलगी यांचे नाते. लिहा हे झालं नवरा आणि बायकोचे नाते. यस सर. आई वडिलांपासून मुलगा व मुलगी यांचे नाते. मुलगा व मुलगी यांचे नाते. मुलगा व मुलगी यांचे नाते. नवरा मुलगा मुलगी यांचे नाते. क्लिअर आहे? क्लिअर आहे. आता लिहा ए हे बी चे वडील आहे. ए हे बी चे वडील आहे. ओके, ए हे बी चे वडील आहे. याचा डायग्राम कसा निघाल? ए हे बी चे वडील आहे. ठीक आहे. एक पिढी वरती राहिली तर वरत माझा बाप माझ्या वरती आहे ना, आणि माझा पोरगा माझ्या खाली आहे. यस सर नो. आणि माझी बायको माझ्या सोबत आहे, आणि माझी बहीण माझ्या सोबत आहे. यस सर नो. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. ठीक आहे. तर ए हे बी चे वडील आहेत. ठीक आहे. मुलगा मुलगी यांचे नाते. मुलगा मुलगी यांचे नाते. ए हे बी चे वडील आहे. कोण वडील आहे? ए हे बी चे वडील आहेत. कोण वडील आहे? ए वडील आहे. ए वडील आहे तर म्हणजे ए वरत आणि बी खाली. यस सर नो. हे वडील आहे म्हणजे मेल. बी चे वडील आहे. बी चे वडील आहे तर बी मेल आहे की फिमेल सांगता येत नाही. दोघांपैकी एक आहे पण हे सांगता येते. यस सर नो. यस सर नो. क्लिअर आहे? हा डायग्राम क्लिअर आहे का? क्लिअर आहे सर तुम्हाला? ओके, चलो आगे बढ़ते. ठीक आहे. ए ही बी ची आई 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 आहे. कोण आई आहे? ए. कोणाची? बी ची. तर ए वरती ना बी खाली. यस सर नो. ए हे बी ची आई आहे. कोणाचं जेंडर आपल्याला फिक्स करावं लागते? एच फिक्स होऊ शकते ना. ए मेल आहे की फिमेल? फिमेल आहे. ए फिमेल आहे. यस सर नो. आणि बी मेल आहे की फिमेल सांगता येत नाही. तर मेल असू शकते आणि फिमेल असू शकते. यस सर नो. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? ओके. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. इथं लिहू. ए ही बी ची मुलगी आहे. मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. ओके. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. मुलगी आहे तर कसं काढू? कोण मुलगी आहे? ए मुलगी आहे. कोणाची? बी ची. म्हणजे बी वरती ए खाली. यस सर नो. ए ही बी ची मुलगी आहे. कोणाचा जेंडर फिक्स करू शकतो? ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. कोणाचा जेंडर फिक्स करू शकतो? एचा. ए मेल की फिमेल? फिमेल. ए फिमेल. आणि बी मेल की फिमेल माहित नाही, सांगता येत नाही. यस आर नो. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. ठीक आहे. ए हे बी चे अपत्य आहे. ठीक आहे. लिहा ए हे बी चे अपत्य आहे. इथं लिहू. यस आर नो. ए हे बी चे अपत्य आहे. अपत्य आहे. ए हे बी चे अपत्य आहे. अपत्य म्हणजे माहित आहे ना? माझा सांगू का? अपत्य म्हणजे काय होते की मुलगा किंवा मुलगी. अपत्य म्हणजे जन्म आलेला जो बाळ राहते. तर बाळ कोण राहते आम्हाला का माहित? मुलगा किंवा मुलगी दोन्हीले बाळा म्हणतो ना. यस सर नो. तर मुलगा की मुलगी जेंडर फिक्स करता येत नाही. जेंडर फिक्स करता येत नाही. क्लिअर आहे सर? ओके. ए हे बी चे अपत्य आहे. तर कोणाचे अपत्य आहे? बी चे. कोण अपत्य आहे? ए. कोणाचा जेंडर फिक्स करू शकतो? कोणाचा जेंडर फिक्स करू शकतो? दोघांचा जेंडर फिक्स करू शकत नाही. ए हे मुलगा, ए हे बाई हो की माणूस आम्हाला, बी हे बाई हो की माणूस आम्हाला का माहित? ए बाई हो की माणूस आम्हाला का माहित? म्हणजे दोघांचाही जेंडर फिक्स करू शकत नाही. दोघांपैकी हे कोणी असू शकते? मेल फिमेल, मेल फिमेल. यस आर नो.
यस और नो? क्लियर है का नहीं है? क्लियर है? आगे बढ़ते अभी. ओके, लिहिले है? हाँ नाही लिहिले, लिहून टाका. समजलं आकृती कशी काढायची आहे? ओके, जसा स्टेटमेंट दिला तशी आकृती काढायची आहे. हो थांबा ना, आता समोर येणार आहे, भाऊ येणार आहे, बहीण येणार आहे, मेहुणी येणार आहे. ठीक आहे, मेहुणा पण येते. हा हा तसं म्हणलं सगळं ते. शिकवताना लिहायचं नाही, शिकवताना लक्ष द्यायचं. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? हा झालं का? हा झालं का? चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते. मिटो याला, मिटो का याला? ओय व्हाट आर यू डूइंग? ठीक आहे. कधी जास्त होऊन जाते नाही का सकाळीच. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, भावंडाचे नाते लिहा. भावंडाचे नाते. माझा भाऊ माझ्या बरोबरीत असेल, यस आर नो? म्हणून याला बरोबरची साईड न दर्शवू. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ए हा बी चा भाऊ आहे, बी चा भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ आहे. क्लिअर आहे? ए हा बी चा भाऊ आहे, ए हा बी चा भाऊ आहे. तर कसं? ए हा बी चा भाऊ आहे, ए हा बी चा भाऊ आहे, बी चा भाऊ आहे ना. ए हा बी चा भाऊ आहे. कोण भाऊ आहे? कोणाचा? म्हणजे मेल कोण आहे? ए मेल आहे. आणि हा मेल आहे का फिमेल? माहित नाही. हे दोन्ही पैकी कोणतरी एक आहे. यस आर नो? मेल किंवा फिमेल. यस आर नो? याचा जेंडर फिक्स करू शकत नाही. ओके डन. समजलं काय? ओके दुसरा बघा. ठीक. ए ही बी ची बहीण आहे, ए ही बी ची बहीण आहे. बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. कसं लिहू? ए ही बी ची बहीण आहे. कोण बहीण आहे? ए चा जेंडर काय? फिमेल. बी चा जेंडर सांगता येत नाही. हा मेल असू शकते, फिमेल असू शकते. यस आर नो? यस. ए व बी हे भाऊ आहेत. तिसरं लिहा. ए व बी हे भाऊ आहेत, भाऊ आहेत. ए व बी हे भाऊ आहेत. ठीक आहे. ए व बी हे काय आहे? भाऊ आहेत. दोघे काय आहे? मेल की फिमेल? मेल आहेत. हाय मेल आहे आणि हे मेल आहे, हाय मेल आहे. ठीक आहे ना? यस आर नो? ओके चौथा लिहा.
ए व बी ह्या बहिणी आहेत. ए व बी या बहिणी आहेत. बहिणी आहेत. बहिणी आहेत. बी या बहिणी आहेत. कसं लिहाल? ए व बी या बहिणी आहेत. दोघे फिमेल. दोघे फिमेल. हे फिमेल आणि हा फिमेल. यस आर नो? समजला? ए व बी हे भावंडे आहेत. ए व बी हे भावंडे आहेत. पेन ना करे. पेन नाही करे आपल्याकडे. दे ना मग. तू का नाही देत आहे आतापर्यंत? हो का? ठीक ठीक आहे. ए व बी हे भावंडे आहेत. ठीक आहे. ए व बी हे भावंडे आहेत. कोण मेल आहे कोण फिमेल आहे? कोण मेल आहे कोण फिमेल आहे सांगता येत नाही. ए इज इक्वल टू बी असंच राहील ना. पण हा मेलही असू शकते आणि हे फिमेलही असू शकते. हा मेलही असू शकते आणि हे फिमेलही असू शकते. क्लिअर आहे? झाले? झाले का? चलो ठीक आहे. चलो झाला? मिटव का? लिहा. शिकवताना लिहायचं नाही, लक्ष द्यायचं. हा अरे नाही तसं नाही, विचाराचं काम आहे मला. डायग्राम कशी बनवायची समजलं ना? ओके अभी दिखाएंगे. झालं? झालं का? चलो आगे बढ़ते. अभी चलते हैं. बघा हे समजलं का सर्वांना? सर्वांना समजलं? ज्यांना नाही समजलं त्यांनी सांगा सर मला नाही समजा, एकदा समजावून सांगा. असं समजलं तुम्हाला? तुम्हाला हो सर नाही समजलं का? दम होना हो सर. हाँ ठीक है. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं हम अपने क्वेश्चन की ओर. ओके हाँ. चला लिहा पहिला क्वेश्चन. ए हा बी चा पती आहे. ए हा बी चा पती आहे. ए हा बी चा पती आहे. बी ही सी ची मुलगी आहे. बी ही सी ची मुलगी आहे. मुलगी आहे. आणि सी हा डी चा पती आहे. आणि सी हा डी चा पती आहे. पती आहे. तर डी चे ए शी काय नाते आहे? तर सी हा डी चा पती आहे. तर डी चे ए शी काय नाते आहे? तर
डीचे एशी शी काय नाते आहे? काय नाते आहे? हे देऊ का ऑप्शन? आई, मावशी, काकी, सून, सासू, जो भी सही जवाब देगा उसको एक चॉकलेट मिलेगी। सासू सही जवाब। सही जवाब। चला लक्ष द्या। विनोद चुकला नाही पाहिजे होता तुझा। राकेश आला तुझा? तुझा रे बापू काऊन नाही आला? यायला पाहिजे होता लवकर। ऑप्शन मध्ये नाही ना सासरा? नहीं आया? ओके कुछ नहीं, कुछ कोई दिक्कत वाली बात नहीं है, हम है ना। बस थोड़ा आला का रे बापू? प्रवीण जी नाही आला? तुझा रे बापू? सुन सासू सर लक्ष द्या। ए हा बीचा पती आहे, यस आर नो? याचा डायग्राम कसा काढू? ए हा बीचा पती असं ना? बीचा पती आहे। कोण पती आहे? ए पती आहे कोणाचा? बीचा। तर हा मेल आहे आणि हे फिमेल आहे, यस आर नो? हे दोघे पती पत्नी आहे, यस। दुसरं का म्हणते? बी ही सी ची मुलगी आहे। 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 मेल फिमेल। बी ही सी ची मुलगी आहे। कोणाची मुलगी आहे? सी ची। तर म्हणजे सी वरती राहील, यस आर नो? ओके। सी मेल आहे का फिमेल? सांगता नाही येत, तर मग दोन्ही लिहून ठेवू इथं, मेल आणि फिमेल। जेव्हा कन्फर्म होईल तर काढून टाकू। क्लिअर आहे का नाही आहे? ओके। बी ही सी ची मुलगी आहे आणि सी हा डी चा पती आहे। सी हा डी चा पती आहे। सी हा डी चा पती आहे, यस यस। सी हा डी चा पती आहे। सी हा कोणाचा पती आहे? डी चा। सी हा कोणाचा पती आहे? डी चा। म्हणजे हे फिमेल आहे ना, हा मेल आहे, यस आर नो? क्लियर है? क्लियर है? क्लियर है, क्लियर है, क्लियर है। आगे बढ़ते आगे बढ़ते। अजून काय म्हणते? सी हा डी चा पती आहे झाला, तर डी चे ए शी काय नाते आहे? तर डी चे ए शी काय नाते आहे? ओके, डी चे ए शी काय नाते आहे? ओके। डी आणि सी, डी आणि सी, डी आणि सी हे पती पत्नी आहे। यांची मुलगी कोण आहे? बी आहे। आणि ह्या मुलीचा नवरा हो, यस आर नो? तर शेवटी काय म्हणताय? डी चे ए शी काय नाते आहे? म्हणजे डी कोण लागते? एले। डी कोण लागते? एला। कोण लागते? सासू लागते ना, यस, कारण की फिमेल आहे ना। हा कोण लागते? सी कोण लागते? एला, सासरा, यस। व्हेरी गुड। समजलं का हे गोष्ट? काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा? हे काय प्रॉब्लेम आहे? समजलं पाहिजे तुले? नाही समजलं? समजलं तर मला सांग, बी कोण लागते? सी ले। बी कोण लागते? सी ले? हा मुलगी। सी कोण लागते? बी ले? आई हे वडील। वडील बरोबर आहे ना, यस आर नो? वडील बरोबर आहे का नाही आहे? यस, वडील बरोबर आहे।
अ बाबा वडील. ठीक आहे. ओके, मला सांगा सी कोण लागते एले? हा हे सी कोण लागते एले? सासरा. यस आर नो? डी कोण लागते एला? सासू. डी चे एशी काही नाते आहे म्हणजे डी कोण लागते एला? बरोबर आहे का? काय सासू ना? सासू. बी कोण लागते डीले? बी कोण लागते डीले? पोरगी. यस आर नो? डी कोण लागते बीले? आई. यस आर नो? सी कोण लागते बीले? म्हणजे वडील. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर मग डी चे एशी काय नाते आहे म्हणजे डी कोण लागते एले? डी कोण लागते एले? सासू ना? तर उत्तर काय आहे? सासू. 4 सासू. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे? क्लिअर असायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम नाही आहे. हे क्लिअर आहे का पहिले सांगा मला. हे सर्व क्लिअर आहे? लिहा भाई, लिहून टाका. तुले बापू, प्रवीण बापू, क्लिअर आहे का? झालं का? आगे बढ़ते हैं. चलो समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. पहिले हे लिहा. ए चे सी शी काय नाते आहे? पहिले प्रश्न लिहा. ए चे, हो हासो, सी शी काय नाते आहे? लिहिले? तुम्ही उत्तर द्या. दुसरं लिहा. ए चे डी शी काय नाते आहे? डी शी काय नाते आहे? सेम टू सेम. समजलं ना? ओके. ए चे बी शी काय नाते आहे? काय नाते आहे? ए चे बी शी काय नाते आहे? झालं ना? हो, झालं. बी चे ए शी काय नाते आहे? काय नाते आहे? असं. सी चे डी शी काय नाते आहे? हाच क्वेश्चन हो. डी चे बी शी काय नाते आहे? डी चे बी शी काय नाते आहे? काय नाते आहे? बी चे डी शी काय नाते आहे? बी चे डी शी काय नाते आहे? हा झाला. पहिल्याचं काय उत्तर येते? ए चे सी शी काय नाते आहे? हा तू लिहिला का प्रवीण? हे लिहिला? दाखव. ओके. हा सांगा लवकर.
डायग्राम पहा, डायग्राम समजते ना. थांबा ना पाहू. दिमाग लावा फक्त. दिमाग लावायचं काम आहे. अंकिता, आला का तुझं उत्तर? झालं? लक्ष द्या, एवढा वेळ लागते बाई, लक्ष द्या. कुठे गेला? हा, ए हा बीचा पती आहे. ठीक आहे, ए हा बीचा पती आहे. ओके. बी ही सी ची मुलगी आहे. बी ही सी ची मुलगी आहे. ओके. आणि सी हा डीचा पती आहे. सी हा डीचा पती आहे. म्हणजे हा कोण बाप हो, हे कोण आई हो. यस आर नो? यस. आता बघा, ए चे सी शी काय नाते आहे? ए चे सी शी काय नाते आहे? हे मुलगी हो, कोणाची? सी ची. सी ची म्हणजे सी बाप हो, बाप हो ना. हा पोरीचा नवरा हो, म्हणजे हा जावई हो. आणि हा जावई ना हा सासरा हो. यस आर नो? यस. तर ए चे सी शी काय नाते आहे? तर ए का लागते सी ले? ए का लागते सी ले? जावई. यस आर नो? हे समजलं का? पहिले सांगा. लिहायचं काम नको करा. हे समजलं का? सांगा. तुला समजलं का? का समजलं? ए चे सी शी काय नाते आहे म्हणजे कोण? ए का लागते सी ला. ए का लागते सी ला ना? यस आर नो? ए का लागते सी ला? जावई ना. पहिला उत्तर काय येते? जावई. क्लिअर आहे का? नाही आहे? क्लिअर आहे. ओके. दुसरा बघा, ए चे डी शी काय नाते आहे? ए चे डी शी काय नाते आहे? ए चे बी हो का? डी हो ना. ए चे डी शी काय नाते आहे? ए चे डी शी काय नाते आहे? जावईच आहे ना. यस आर नो? जावई. काय आहे? जावई. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. हा, आता बघा काय म्हणते, ए चे बी शी काय नाते आहे? ए चे बी शी काय नाते आहे? म्हणजे ए कोण लागते बी ले? नवरा. कोण लागते? नवरा. क्लिअर आहे काय गोष्ट? यस. ओके. समजलं ना? का झाला? उलटा का झाला? ए चे बी शी काय नाते आहे? का झाला? याची सेन्स. ए चे बी शी काय नाते आहे? ए चे बी शी काय नाते आहे? कुठे आहे डी? ए बी हो, हा डी नव्हे. ए चे डी शी काय नाते आहे ना. यस आर नो? म्हणजे ए कोण लागते? डी ले ना. हा, कसं फिमेल आहे? नवरा फिमेल होऊ शकते. ए चे डी शी काय नाते आहे? डी ले ए कोण लागते? डी ले कोण लागते? तुला समजलं? ए मेल. ए चे डी शी काय नाते आहे? म्हणजे मी म्हटलं असं म्हटलं, ए कोण लागते डीला, तर का सांगशील तू उत्तर? ए कोण लागते डीला?
ए कोण लागते डी ला? कोण लागते डी ला? ए कोण लागते डी ला? नाही जाऊ द्या सर. का जाऊ द्या सर? जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत जाऊ द्या सर. नाही यस सर नो क्लिअर पाहिजे. हां चुकला का तुमचा? चुकला. हा कोणता पॅटर्न माहित आहे? हा IBPS TCS पॅटर्न हो. आणि आता विचारतही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. ए चे डी शी काय नाते आहे जावई? म्हणजे ए कोण लागते डी ला? जावई लागते. यस सर नो क्लिअर आहे. ए चे बी शी काय नाते आहे? मग ए कोण लागते बी ला? नवरा. यस सर. बी चे ए शी काय नाते आहे? बायको. यस सर नो बायको. क्लिअर आहे का नाही आहे? बायको. हा. डी चे सी शी काय नाते आहे? डी चे सी शी काय नाते आहे? सी कोण लागते डी सी ला? सॉरी सी चे डी शी काय नाते आहे? तर सी कोण लागते डी ला? नवरा ना? नवरा. डन. डी चे बी शी काय नाते आहे? डी चे बी शी काय नाते आहे? म्हणजे डी कोण लागते बी ला? आई. यस सर नो आई. बी चे डी शी काय नाते आहे? बी चे डी शी काय नाते आहे? म्हणजे बी कोण लागते? मुलगी. यस सर नो. समजलं का नाही समजलं सांगा? समजलं? समजलं का रे बापू? उल्टा है. सब उल्टा है. ये सर ना सब उल्टा है. काला उलटे आले सर्व. त्याच्यासाठीच तर एकच प्रश्न घेतला. हा नाही घेऊन ना अजून एक प्रश्न घेऊन. हा हो तर हे TCS IBPS पॅटर्न हो. हा संबंध कन्फ्यूज करते. जोपर्यंत आपण हे शिकत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. म्हणजे ए चे डी शी काय नाते आहे? म्हणजे ए कोण लागते डी ला? ओय लक्ष द्या. ए चे बी शी काय नाते आहे? म्हणजे ए कोण लागते बी ला? म्हणजे बी चे ए शी काय लागते? बी कोण लागते ए ला? म्हणजे सी चे डी शी काय नाते? सी कोण लागते डी ला? यस सर नो. यस सर नो. ठीक आहे. विनोद माझा भाऊ आहे समजा. ते विनोदचे आणि माझे नाते काय? विनोद कोण लागते मला? म्हणजे विनोदचे नितीनशी काय नाते आहे? भाऊ. यस सर नो. समजा विनोदची पोरगी मी मागत आहो तसं मागू शकत नाही. विनोदची पोरगी मी मागत आहो तसं मी मागू शकत नाही. विनोद माझी पोरगी मागेल. यस सर नो. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मी कोण लागतो विनोदला? सासरा ना? यस सर नो. सासरा का नाही? क्लिअर आहे. तर नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? सासरा ना? नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? सासरा ना? सासरा ना मी? यस सर नो. मी सासरा नाही का? नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? विनोद माझी पोरगी मागला. ठीक आहे ना? विनोद का केला? विनोद का केला? माझी पोरगी मागला. ठीक आहे. तर नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? सासरा. नितीन सरांचे ज्याच्यासोबत चे जुडून आहे त्याचं नातं काढायचं आहे सिद्धा. ओके. कोणासोबत चे जुडून आहे? बी चे. म्हणजे बी कोण लागते याला? हे आपली भाषा झाली. कोण लागते कोण नाही लागले. पण पुस्तकी भाषा का म्हणते? चे. नितीन सरांचे विनोदशी काय नाते आहे? काय नाते आहे? सासरा. यस सर नो. विनोदचे नितीन सरांची काय नाते आहे? जा भाई आता समजला. नितीन सरांच्या मुलीचे विनोदशी काय नाते आहे? नितीन सरांच्या मुलीचे विनोदशी काय नाते आहे? बायको. यस सर नो. क्लिअर आहे का नाही आहे? डन. नितीन सरांच्या मुलीच्या नवऱ्याचे नितीन सरांशी काय नाते आहे? जा भाई आता आलं बरोबर. यस सर नो. ज्याच्यासोबत चे जोडलाय त्याच्यासोबत रिलेशन काढायचं आहे. यस सर नो विनोद. यस विनोद. क्लिअर आहे? समज गया विनोद? ओके.
समजलं का थोडसा? तर थांबू का आजचे दिवस? आजच्या दिवस आपण इथेच थांबूया, बाकीचं उद्याला बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बाकीचं उद्याला.